नमस्कार मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अभि म्हणत असतो त्यांना तिकडे जायची काय गरज होती, तर आप्पा म्हणतात कारण त्यांना मी परवानगी दिली होती. आणि ते कांचनला समजावून सांगताना म्हणत असतात यामध्ये मुलांची काहीही चूक नाहीये, ते सगळे तिकडे मला विचारूनच गेले होते. तर कांचन लगेच म्हणते म्हणजे या घरात माझ्या शब्दाला काहीच किंमत नाहीये. मी जर नाही म्हणाले तर ते तुम्हाला विचारून सगळं करतील, हो ना? आप्पा म्हणत असतात असं काही नाहीये, एरवी मी तुझ्या शब्दाबाहेर असतो का? पण यावेळेस मुलांना नाही म्हणण्याचं कारण मला काही पटलेलं नाहीये. कांचन म्हणत असते न पटण्यासारखं काय आहे? अनिरुद्धची तब्येत ठीक नाहीये आणि यांना मजा करायची सुचते. आप्पा म्हणतात अनिरुद्ध आता बरा आहे, सगळ्यांनी त्याच्या अवतीभोवती असण्याची काही गरज नाही. उलट आपण तसं केलं तर आपल्याला फार काही झालंय असं त्याला वाटेल. बघ त्याच्याकडे, कुठून आजारी वाटतो तो. तर अनिरुद्ध लगेच कांचनला म्हणतो आई तू उगाच माझी काळजी करू नकोस. आप्पा म्हणतात ते अगदी बरोबर आहे. कांचन म्हणत असते पण तरीही अनघाने विचार करायला नको का? ती या घरची मोठी सून आहे, आजच सासू नाही म्हणतीये जायला, तर तिला जायची काय गरज होती? आता तिला बघून आरोही सुद्धा तशीच वागणार. मोठ्यांना मान द्यायची काही पद्धत आहे की नाही? कालच बघ ना, माझ्या प्रश्नांची उत्तरं न देता अनघाने विषय तिथेच संपवला. अभि म्हणतो आजी हे अनघाचं डोकं असणं शक्यच नाहीये, मला माहिती आहे तिला कोण इन्फ्लुएन्स करतंय ते. आणि असं म्हणूनच अभि तिथून उठून जायला लागतो तर यश त्याला थांबवतच त्याला म्हणतो बास, उगाच सगळीकडे आईला मध्ये आणू नकोस. अभि म्हणतो मी कोणाचं नाव घेतलंय का? तुला काय वाटलं ती आईच असेल म्हणून? म्हणजे तिला हे सगळं आईनेच शिकवलेलं दिसतंय. अनघा आणि आरोहीचे कान आईच भरत असणार. यश म्हणतो उगाच काय वाटेल ते बोलू नकोस, आई असं कधीच करत नाही. आप्पा यशला म्हणतात जाऊ दे आता, तर यश आप्पांना लगेच म्हणतो जाऊ दे असं म्हणून सगळे मलाच का शांत करतात? हा चुकला आहे हे दिसत नाहीये का कोणाला? तर आप्पा म्हणतात तो बरोबर आहे असं मी म्हटलंय का? पण आत्ता वाद नको. आणि ते कांचनला म्हणतात आता तू सुद्धा जास्त ताणून धरू नकोस. रात्री मंगळागौरीचा कार्यक्रम आहे ना, त्याची अजून बरीच तयारी बाकी आहे. तू ती तयारी बघ, उगाच लोकांसमोर हसं व्हायला नको. कांचन म्हणते काही हसं होत नाही, काय करायचं कसं करायचं हे सगळं माझं आधीच ठरलेलं असतं. तर आप्पा तिला म्हणतात बरं ठीक आहे, पण मला सांग तुला रात्री मंगळागौरीचे खेळ खेळायचे नाहीयेत का? मग पटपट आवर आणि दुपारची एक झोप काढलीस की रात्री खेळ खेळायला फ्रेश होशील. तर कांचन लगेच म्हणते तुम्ही म्हणताय म्हणून मी गप्प बसते, पण तरीही सांगते त्या दोघी आणि हा यश या सगळ्यांचा खूप राग आलाय मला. तर यश लगेच कांचनजवळ बसून तिला म्हणतो आजी जाऊ दे ना आता प्लीज, आम्ही तिघांनी मिळून काल तुझी माफी मागितली ना, आता काय मी तुझे पाय धरून माफी मागू का ग? तर कांचन म्हणते गप रे, उगाच नाटकं करू नकोस. आणि यश तिचे पाय धरतच म्हणत असतो दे तुझे इकडे दोन्ही पाय दे, मी माफी मागतो. तर कांचनचा सगळा राग लगेच छू मंतर होतो आणि ती हसतच यशला गळाला लावते. इकडे अरुंधती घरी येत असताना तिला देशमुखांच्या घरी झालेले पूर्वीचे सगळे अपमान आठवत असतात. आणि त्यानंतर लगेच तिला आशुतोषने केलेला सपोर्ट हे सगळ्या गोष्टी आठवत असतात. आणि नंतर तिने महाराष्ट्राची सुगरण जोडी या स्पर्धेचं जिंकलेलं प्राईज आणि ती ट्रॉफी आणि तिने आज केलेलं ते कॉन्ट्रॅक्ट हे तिला आठवतं, तेव्हा तिला स्वतःवर खूप अभिमान वाटतो. त्यावेळी ती मनात विचार करते खूप काही बघितलं, खूप काही सोसलं, मुलांसाठी, अनिरुद्धसाठी, माझ्या संसारासाठी. आज पहिल्यांदा मी स्वतःच्या हिमतीवर काहीतरी मिळवलंय. हे सगळं सांभाळण्याची शक्ती दे मला देवा आता. आणि जसं तू मला माझ्या कष्टाचं फळ देतोयस तसंच माझ्या मुलांना सुद्धा त्यांच्या कष्टाचं फळ मिळू दे, त्यांनाही कायम आनंदात ठेव. अरुंधती किती सगळ्यांचाच विचार करते ना. त्यावेळी तिला रोडच्या साईडला एक पाणीपुरीचा गाडा दिसतो, तर पाणीपुरी खाण्यासाठी अरुंधती तेथे येते. तर तेथे असलेले दुसरे ग्राहक अरुंधतीला पाहून तिला म्हणतात तुम्हीच अरुंधती केळकर ना, तुम्हीच महाराष्ट्राची सुगरण जोडी स्पर्धा जिंकलात ना? तर अरुंधती हो म्हणते. तर त्या तिला म्हणतात की आम्ही तुम्हालाच मत दिलं होतं, किती अप्रतिम डिश तुम्ही दाखवल्या होत्या, आम्हाला तुमच्यासोबत एक फोटो मिळेल का? अरुंधतीला सुद्धा हे ऐकून खूप छान वाटत असतं, तर ती हो म्हणते. त्यानंतर त्या तिघी मिळून एक फोटो काढतात. अरुंधती पाणीपुरी खाण्याचा आनंद घेत असते. त्यावेळी तिला आशुतोषची खूप आठवण येते आणि तिच्या मनात विचार येतो आज माझ्या पाठीवरून मायेने हात फिरवायला तुम्ही हवा होतात आशुतोष, तुमचा आनंद गगनात मावला नसता. आज तुमची आरू एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये भागीदार आहे. मला कधीच वाटलं नव्हतं मी असं काहीतरी करू शकेल आणि हे स्वप्न नाहीये. अरुंधती आशुतोष केळकर खरंच एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये भागीदार झाली आहे. इकडे आरोही मंगळागौरीसाठी रेडी होत असते. त्यावेळी यश तेथे येतो आणि तो तिला हेल्प करतो. तो तिच्याकडे खूप प्रेमाने बघत असतो.
आणि तिला कोणाची नजर लागू नये म्हणून तिला काला टीका सुद्धा लावतो आणि तो तिच्याकडे प्रेमाने बघतच तिला म्हणतो, आरोही तू खूप सुंदर आहेस. आरोही लाजत असते तर यश म्हणतो, लाजतीयस काय, माझ्या डोळ्यात बघ. माझ्या डोळ्यात बघितल्यानंतर तुला कळेल की तू किती सुंदर आहेस. मी आज आईला तुझी दृष्ट काढायला लावणार आहे. आरोही म्हणत असते, चल रे. तर यश म्हणतो, खरंच खूप सुंदर दिसतीयस तू. तर आरोही म्हणते, थँक्यू. आता मी जाते, खाली बायका आल्या असतील. यश तिच्याबरोबर मस्ती करत असतो तर आरोही म्हणत असते, अनघा येईल आता मला बोलवायला. तर यश म्हणत असतो, येऊ दे, तिला माझ्या भावना कळतील. तर आरोही लगेच म्हणते, आजी आल्या तर यश म्हणतो, येऊ दे. तर आरोही लगेच अचानक आजी असं ओरडते तर यश घाबरतो आणि लांब होतो. तर आरोही मोठमोठ्याने हसतच खाली जाते. संजना सुद्धा रेडी होत असते आणि ती अनिरुद्धला विचारते, कशी दिसतीये मी. अनिरुद्धचं तर अजिबातच तिच्याकडे लक्ष नसतं. तो तिला म्हणतो, तू नेहमीच छान दिसतेस. तर संजना म्हणते, ते मला माहिती आहे, पण आज मी कशी दिसतीये ते मला सांग, बघ तरी माझ्याकडे. तर अनिरुद्ध तिच्याकडे पाहून म्हणतो, वाव, खरंच छान दिसतीयेस. आज काय आहे, नऊवारी वगैरे. तर संजना सांगते, आज मंगळागौर आहे. आईने चक्क स्वतःहून मला पूजा करायला सांगितले. तुझ्यासाठी मी ही पूजा करणार. अनिरुद्ध म्हणतो, पण मंगळागौर रात्रभर जागवावी लागते, माहिती आहे ना. संजना म्हणते, माहिती आहे मला, इंटरनेटवर माझे सगळे खेळ बघून झालेले आहेत. अनिरुद्ध हसतो आणि म्हणतो, ते दिसतात तेवढे सोपे नसतात. तर संजना म्हणते, हो का, यातले खेळ तू खेळलायस का कधी. अनिरुद्ध म्हणतो, नाही, पण मी IQ नॉलेजवर सांगतोय. संजना म्हणते, मी सगळे खेळ खेळणार आहे, बघ तू. तो तिला म्हणतो, ऑल द बेस्ट. तर संजना म्हणते, आज मी मंगळागौर अशी जागवणार आहे ना, बघच तू. सगळे बघत राहतील. येऊ दे त्या अरुंधतीला, आई तिला घरात घेणारच नाहीत. तर अनिरुद्ध उठून म्हणतो, हो का, मग तू कोणासमोर शो ऑफ करणार. संजना त्याला विचारते, तू नक्की कोणाच्या साईडने आहेस. एकदा तू डिसाईड कर कोणाच्या साईडने आहेस ते. मला नाही वाटत आई अरुंधतीला मंगळागौरसाठी येऊ देतील. हळूहळू आई आपल्या साईडने व्हायला लागल्यात. अभि आणि ईशा तर आपण म्हणू तेच करणार आहेत. एकदा का विशाखा आणि अविनाशचं कन्सर्न मिळालं की मग मेजॉरिटी आपलीच आणि मग आपणच जिंकू. मंगळागौरीची सगळी तयारी चालू असते त्यावेळी अरुंधती तेथे येते. तर आरोही म्हणते, आई बरं झालं तुम्ही आलात. एवढ्या वेळा मी तुमचीच वाट बघत होतो. अरुंधती म्हणते, किती छान दिसताय तुम्ही सगळ्या, आज काही आहे का. विशाखा म्हणते, असं काय करतेस, आज मंगळागौर आहे ना, मी सुद्धा तेवढ्यासाठीच आली आहे. अरुंधती आश्चर्याने विचारते, आज आहे मंगळागौर. तर विशाखा म्हणते, हो अगं, विसरलीस का तू. तरी म्हटलं घरात कार्यक्रम आहे आणि आरू कशी नाही. अरुंधती म्हणते, मला माहिती नव्हतं आज मंगळागौर आहे ते. अनघा विचारते, तुला आजींनी सांगितलं नाही का. तर अरुंधती म्हणते, नाही, आणि तुम्हीही काही बोलला नाहीत. तर अनघा म्हणते, आपला तसा विषयच झाला नाही ना, आणि आम्हाला असं वाटलं की आजींनी तुला सांगितलं असेल. अरुंधती म्हणते, मला नव्हतं माहिती. आई विसरल्या असतील कदाचित कामात, पण तुम्ही तरी बोलवायचात ना मला. विशाखा म्हणते, तू घरी नव्हतीस ना, आता आलीयस ना, तर चल मग तयारीला लाग आधी. तर कांचन लगेच म्हणते, विशाखा, त्याची काही गरज नाहीये, आपण सगळे आहोत ना. आणि ती अरुंधतीला म्हणते, तू या मंगळागौरीला इथे नाही थांबलीस तर जास्त बरं होईल. हे ऐकून संजना सोडली तर बाकी सगळ्यांना खूप वाईट वाटतं. अरुंधती रडतच तेथून जात असते तर यश तिच्या मागोमाग येऊन तिला थांबवतो आणि म्हणतो, तू आजीचं बोलणं मनाला का लावून घेतेस. तुला माहिती आहे ना आजीचा स्वभाव कसा आहे ते. का ऐकतीयस तू आजीचं. अरुंधती म्हणते, घरातल्या मोठ्या आहेत त्या. यश लगेच म्हणतो, तुला माहिती आहे ना आजी किती हलक्या कानाची आहे. बाबांनी आणि संजनाने आजीचे कान भरलेत म्हणून ती तुझ्या विरोधात बोलतीये. उद्या तिला कोणीही काहीतरी सांगेल आणि ती त्यावरही विश्वास ठेवेल. आजीला स्वतःचं असं ओपिनियन असतं का कधी. अरुंधती त्याला म्हणते, त्यांनी मला स्पष्टपणे तिकडे यायला नकार दिलाय, मी नाही येणार. यश म्हणतो, याआधीच्या प्रत्येक मंगळागौरीला तू होतीस ना, मग आज तर माझ्या बायकोची मंगळागौर आहे, तिथे मला तू हवी आहेस. अरुंधती म्हणते, आरोहीची पहिली मंगळागौर आहे म्हणूनच म्हणतीये मी. उगाच मी तिकडे आले तर आईंना राग येईल, सगळ्यांसमोर काहीतरी बोलतील, रंगाचा बेरंग नको व्हायला. यश म्हणतो, ठीक आहे, मग मी सुद्धा इथे तुझ्याबरोबरच थांबतो, मीही जात नाही. त्यांना मी तयारीला सुद्धा काही मदत करू लागणार नाही. अरुंधती यशला म्हणते, त्यामुळे आरोहीला वाईट वाटेल. या आपल्या वादामध्ये तिचा हिरमोड होणार. तू जा तिकडे, मी इथेच थांबते. यश म्हणतो, तू नसशील ना तर आरोही सुद्धा मंगळागौर करणार नाही, हे मी तुला खात्रीने सांगतो. अरुंधती म्हणत असते, असं काहीतरी बोलू नको, तिची पहिली मंगळागौर आहे. यश म्हणतो, म्हणूनच सांगतोय, तू ये. काय करायचं, कसं करायचं, या सगळ्या गोष्टी आरोहीला कोण सांगणार. अनघाला सुद्धा एखादी गोष्ट बरोबर आहे हे तू असल्याशिवाय कळत नाही. आणि संजना, तिचं तर जाऊ दे, प्लीज चल आई, आमच्यासाठी म्हणून चल. अरुंधती म्हणते, तुमच्यासाठी म्हणूनच येत नाहीये मी. घरात आज कार्यक्रम आहे, सगळे आनंदात आहेत, उगाच माझ्यामुळे वाद नको, तू जा.
मी नाही येणार. यश म्हणत असतो मला हे अजिबात पटत नाहीये. पण आता तो ऐकायलाच तयार नाही म्हटल्यानंतर मी तरी काय करू. आणि यश तिथून नाराज होऊन जातो. अरुंधतीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. इकडे समृद्धीमध्ये आप्पा कांचनला जाब विचारत असतात, तू अरुंधतीला काय येऊ नको म्हणालीस? तिच्या सुनेची पहिली मंगळागौर आहे आणि तिलाच यायला बंदी? ती इथे असायला नको का? संजना लगेच म्हणते तिने इथे असायची काय गरज आहे? आपण सगळे आहोत ना? आणि आपण करतोय ना आरोहीची पहिली मंगळागौर. मंगळागौरीच्या तयारीला अरुंधती होती का? काही अडलं का आपलं? तर आप्पा म्हणतात कोणा वाचून कोणाचंच काहीही अडत नसतं. पण काही माणसं कार्यक्रमाची रंगत वाढवतात. अरुंधती त्यापैकीच एक आहे. तिचा घरातला नुसता वावर सुद्धा सुखद असतो. संजना म्हणते आप्पा स्पष्टच सांगू का? तुम्हाला असेल अरुंधतीचं कौतुक, पण आता आपल्याला अनिरुद्धची काळजी घ्यायला हवी. त्याला अरुंधती या घरात आलेली अजिबात आवडत नाही. ती दिसली तरी त्याला त्रास होतो. आप्पा लगेच तिला म्हणतात अरुंधतीने इथे यावं की नाही हा तुझा किंवा अनिरुद्धचा विषयच नाहीये. पण तू मध्ये मध्ये बोलतीयस ना, म्हणून मी तुला पुन्हा पुन्हा सांगतो. अरुंधती माझी लेक आहे. तिची मुलं आणि सुना या घरामध्ये राहतात. आम्हाला तिला आणि तिला आम्हाला भेटावंसं वाटतं आणि आम्ही कायम भेटत राहणार. ती इथे येणार आणि कोणा एका माणसाच्या आवडीनिवडीवर हे घर चालणार नाही. संजना लगेच म्हणते तुम्ही ज्या एका माणसाबद्दल बोलताय ना तो तुमचा मुलगा आहे, सख्खा मुलगा. तर आप्पा म्हणतात पण अरुंधती सोबतचं माझं नातं हे रक्ताच्या नात्याच्या पलीकडचं आहे. मला तुझ्याशी वाद घालण्यात अजिबात रस नाही. अरुंधतीच्या सुनेची पहिली मंगळागौर आहे, त्यामुळे ती इथे असायलाच हवी. आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सगळे गोड गोड बोलून कांचनला मनवतात. तर कांचन म्हणते आता तुम्हा सगळ्यांना अरुंधती जर इथे हवीच असेल तर बोलवा तिला. सोसायटीमधल्या सगळ्या बायका आल्यानंतर त्यातील एक बाई कांचनला म्हणत असते संजनाने अरुंधतीला इतका त्रास दिला तरी सुद्धा तुम्ही तिची मंगळागौर मांडलीयेत. संजना लगेच त्यांच्या तोंडावर त्यांचा अपमान करत म्हणते तुम्हाला पटत नसेल तर निघा. तर अनघा लगेच त्यांना मान देतच म्हणते ताई तर स्पर्धा जिंकलीच आहे, परंतु ती एका रेस्टॉरंटची आता मालकीनसुद्धा झाली आहे. हे ऐकून तर सगळ्यांना खूप आनंद होतो. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.